नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. सध्या इतकं अविश्वासाचं वातावरण आहे की आम्ही जेव्हा महाराष्ट्राला सांगितलं की श्री ओमराजे निंबाळकर यांना उद्धव ठाकरे गटातलेच एका आमदारांनी विमानतळावरती सोडलं, त्याचा अर्थ असा होता की 2-3 दिवसामध्ये बऱ्याच घडामोडी घडल्या आणि त्याचा सगळा प्रमाद आता कैलास पाटलावरती आलेला आहे. तुम्ही होते की नाही? अजिबात अजिबात नाही. हां. तुम्ही कुठलाही सीसीटीव्ही चेक करू शकता. प्रत्येक चौकात सीसीटीव्ही आहेत ना, कुठेही चेक करू शकता. तर तुमची मैत्री इतकी अभेद्य आहे त्यामुळे नाही साहजिक आहे वाटणं, पण मी तुम्ही जे सांगितलं म्हणूनच मी तुम्हाला आवर्जून फोन केला की तो आमदार कोण होता. मी तर नव्हतो त्या दिवशी. उद्धव साहेबांनाच मी सांगून मी पुण्यात त्यांना भेटण्यासाठी म्हणून आलो होतो, पण दुर्दैवाने माझी भेट होऊ शकली नाही. मी साहेबांना सांगूनच आलो होतो पुण्यात जाऊन भेटतो म्हणून. साहेबांना मेसेज केला, साहेबांचा मला फोन आला. मग साहेब मी जाऊन प्रयत्न तरी करतो असं. ओके, त्यांनी सांगितलं तुम्ही ओमराजेंशी बोला. हां, झाला की नाही संवाद? नाही संवाद झाला काहीच त्यासाठी मग मी एक दिवस थांबून परत गेलो लगेच धाराशिवला. तर परत हा जो प्रश्न आहे ना, तो प्रश्न योग्य वेळेला आम्ही महाराष्ट्रासमोर मांडू आणि त्यावेळेला महाराष्ट्राला आणखीन एक मोठा धक्का बसणार आहे. मग ते त्यावेळेला कैलास पाटलांना त्यांचं मत मांडणं आवश्यक होतं. बाकी तुमची मैत्री वगैरे झाली, व्हॉट नेक्स्ट? तुमचं काय पुढे म्हणजे राजकीयदृष्ट्या जिल्ह्यात काय होईल? जिल्ह्यात आता कोण म्हणजे परिस्थिती कशी होते, म्हणजे कोण राहतंय सोबत, कोण सत्तेबरोबर जातंय. एकतर कसं आहे, आमचे कार्यकर्ते म्हणजे वेगळे नाहीत त्यांचे, आणि म्हणजे शिवसैनिक म्हणजे जे कार्यकर्ते आहेत त्यांचे आणि आमचे एकच आहेत. त्यामुळे पुढं काय होतं आता काळात दिसेल. फक्त एवढंच आहे की सर्वसामान्य शिवसैनिकाला, सर्वसामान्य माणसाला सोबत घेऊन सगळेच सत्तेत गेले तर लोकांसाठी बोलणार कोण, लोकांचा आवाज कोण उठवणार. त्यामुळं लोकांचा आवाज बनवून इथून पुढच्या काळात शिवसेना काम करेल एवढंच मी आज सांगतो. तर बहुतेक सगळे नगरसेवक तर तिकडे दिसत आहेत मला शहरात. तेच मी तुम्हाला तेच सांगतोय की आता काही दिवसात, येत्या काही दिवसात चित्र स्पष्ट होईल. मग ज्यांची संघर्ष करायची तयारी आहे अशा लोकांना सोबत घेऊन शिवसेना वाढवण्याचं काम येत्या काळात. तुमचा संघर्ष चालू राहा. हो, 100%. तर आदित्य ठाकरेंनी एक ट्विट केलं आणि त्याच्यातली भाषा जी नेहमीची होती तशीच आहे, गद्दार वगैरे. तुमचं पण तसंच मत आहे, हे गद्दारी आहे पक्षामध्ये? तर प्रत्येकाचं मत वेगळं आहे. मी ट्विट काय बघितलेलं नाही, मी प्रवासातच होतो, माझे फोन चालू होते. त्यामुळे आता प्रत्येकाला पक्षप्रमुख किंवा ते पक्षप्रमुख त्यांना वाटणं साहजिक आहे ती गोष्ट. म्हणजे संजय राऊत ज्या पद्धतीची भाषा वापरतात, 2 दिवस सलग शिव्या त्याने. आता माझी बोलायची भाषा वेगळी, तुमची वेगळी, राऊत साहेबांची वेगळी. प्रत्येकाची आपली आपली भाषा असते. त्यामागचा उद्देश फक्त महत्त्वाचा असतो. पण त्या भाषेमुळं हे खासदार फुटले असं जे नेरेटिव्ह सेट केलं गेलं आहे. भाषेचं कुणाला काय कुणाला लागतं, कुणाला म्हणजे ते प्रत्येकाची कोण कसं घेतं ह्याच्यावर आहे ना. समोरचा माणूस कसा घेतो. मी एखादा शब्द आपण म्हणतो ना, शब्दाचे वार म्हणजे एखादा मारलेला वन बुजला जातो, पण शब्दाचे वार बुजले जातात, मनाला लागतात. काही लोकांना आवडतं, कोणाला आवडत नाही. कोण सहज घेतं, कोण खूप मनाला लावून घेतात, असं असतं. पण तुम्ही समोरचा माणूस कसा घेतो ह्याच्यावर आहे. तर तुम्हाला वाटतं जे सोडून गेले त्यापैकी कोणाला तरी मनाला लागला असण्याची शक्यता आहे? त्यांच्याच मनाला माहिती. त्यांच्या मनात कैलास पाटील पूर्वीचे पॉलिटिशियन, आता बराच फरक पडला आहे. तर एक अभ्यासू लोकप्रतिनिधी अशी माझी पूर्वीपासून कैलास पाटलाबद्दलचं मत आहे. तर तुम्ही ज्या विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करता किंवा धाराशिव हा पारंपरिक शिवसेनेचा मतदार आणि सतत अशा पद्धतीनं सेना फुटणं त्या भागासाठी, मराठवाड्यासाठी, धाराशिवसाठी किती परिणामकारक? एकतर मराठवाडाच हा शिवसेनेचा गड आहे, गड म्हणून मानला जातो. आणि नामांतराच्या लढाईनंतर खूप मोठ्या प्रमाणात म्हणजे नामांतराची लढाई झाली. त्यानंतर खूप मोठी शिवसेनेची ताकद तयार झाली. परभणी असेल, धाराशिव असेल, हे बालेकिल्ले बनले गेले. अर्थात. पण मी एवढंच सांगतो की नेते आले गेले तरी शिवसैनिक जागेवर आहे. आता काही काळानुसार काही गोष्टी बदलत राहतात, परंतु मूळ शिवसैनिक आहे. शिवसेनेवर प्रेम करणारा, ठाकरे परिवार प्रेम करणारा शिवसैनिक मराठवाड्यात आजही आणि उद्याही राहील असं मला वाटतं. तर तुम्हाला दोघांची मैत्र आहे सुरुवातीपासून, त्यांच्यामुळं तुम्ही राजकारणात आलात नाही, त्यात पुन्हा त्याचं विश्लेषण. त्या मैत्रीत तर आता मैत्री हा भाग वेगळा. आणि फक्त राजकारणाच्या ठिकाणी आपल्या पक्षाची प्रामाणिकता, आपण पक्षाबरोबर त्या लोकांबरोबर आपली प्रामाणिकता, ही माझं मत, त्यांचं मत वैयक्तिक. उद्धव ठाकरे काय म्हणाले ते व्यथित झाले असणार. साहजिक आहे ना. कुठलाही पक्षप्रमुख, आता खरं तर उद्धव साहेबांचं म्हणजे जे धक्के बसत आहेत, त्यांच्यासारखा एक भावनिक माणूस, ते खूप भावनिक आहेत. ते तसं तर मी राजकारणी नाहीतच. ते प्रॅक्टिकल राजकारणासारखं, बाकीच्या राजकारणासारखं राजकारण नाहीत. ते भावनिक आहेत, प्रेम देतात.
आणि कुठल्याही भावनिक माणसाला असं एखादी ज्यावेळेस गोष्ट घडते त्यावेळेस ती मनाला खूप लागतं, म्हणजे सगळ्यांनाच लागतं, तसं ते त्यांना जास्त लागलं असलं असं मला वाटतं. आणि काँग्रेस पक्षामध्ये पक्ष विलीन करणार वगैरे हे जे नाही, पत्र दिलं आहे चौघा 4 पाणी जे पत्र आहे ते तुम्हाला खरं वाटतं? या हे म्हणजे हे कुणालाही न पटण्यासारखी गोष्ट आहे. म्हणजे जसं 22ला अजितदादा निधी देत नाहीत हे कारण होतं, तसंच कारण हे असं असू शकतं. काहीतरी एक चुकीचं नेरेटिव्ह सेट करणे हे मात्र पक्ष कधीही काँग्रेसमध्ये असं विलीन- कसं शक्य आहे? शक्य आहे का? ज्या गोष्टी शक्यच नाहीत मग अशा गोष्टी काहीतरी बोलायच्या आणि लोकांमध्ये संभ्रम निर्माण करायचा, हे काही म्हणजे 22ला पण असंच झालं. म्हणजे अजितदादा निधी देत नाहीत, पक्ष संपवतील म्हणून पक्ष फुटला. त्याच अजितदादांबरोबर यांनी काम केलं ना. पण एक प्रॅक्टिकल मी तुम्हाला विचारतो प्रश्न, जर आपण या खासदारांच्या बाजून विचार केला, ही वस्तुस्थिती आहे की विरोधी पक्षाच्या मंडळींना ह्या सरकारमध्ये काही मिळत नाही, खरं बरोबर ना? आमदारांची पण अशी परिस्थिती हो. आहे की आता अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या काळामध्ये जे विरोधी पक्षातले आमदार आहेत त्यांना काही मिळालं नाही, सत्ताधाऱ्यांना 25 कोटी रुपये आणि जे नव्याने निवडून आले त्यांना 30 कोटी रुपये दिले, बरोबर? हे जर असंच होत राहिलं तर आपण समजा ओमराजेंचंच उदाहरण होतं की त्यांच्या मतदारसंघामध्ये जर त्यांना निधीच मिळणार नसेल तर राजकारण कोणासाठी करायचं असा जर प्रश्न पडला. हाही प्रश्न म्हणजे एक गोष्ट ही वस्तुस्थिती आहे की लोक विचारतात की विकासाचं बोला, त्यावेळेस ज्यावेळेस आपल्याला निधी मिळत नाही त्यावेळेस मग गप्प बसावं लागतं, ही वस्तुस्थिती आहे. आता अडचणी आहेत विरोधी आमदार, फॅक्ट आहे. तुम्हाला येणाऱ्या अडचणी काय आहेत सध्या? आता हे तुम्ही जे म्हणलात आता की नगरसेवक जातील, प्रत्येकाला आपल्या आपल्या लोकांनी निवडून दिलं असतं, वॉर्डात लोकांना आश्वासन दिलेली असतात, ती पूर्ण करायची असतात. त्यामुळं कल सत्तेकडे असतो. कल सत्तेकडे म्हणजे कशासाठी? काही लोकांचे सत्तेकडे कल उद्देश वेगवेगळी कारणं असतात, पण लोकप्रतिनिधीचा कल ह्यासाठी असतो की आपण जे आश्वासन दिलीत किंवा आपल्या पुढच्या निवडणुकीला सोपं जाईल असे आपण काहीतरी काम करून दाखवावं. आणि जर सरकारमधले लोक जाणीवपूर्वक म्हणजे आधीचे सांगतात, विलासराव देशमुख साहेबांच्या काळातले किती जुने आमदार सांगतात, जे सिनियर आमदार आहेत की विलासराव देशमुख साहेबांचा काळ असेल किंवा बाकीच्या मुख्यमंत्र्यांचा काळ असेल, असं कधीच होत नव्हतं. दुजाभाव नव्हता आपला. दुजाभाव करत नव्हते. ते 19-20 असायचं, पण 0 आणि 20 असं नसायचं. हा मला वाटतंय की सरदारांनी सुद्धा आपल्याला एखादा बहुमत मिळालं, सत्ता दिली, पूर्ण महाराष्ट्र तुमचा आहे. एखादा विरोधी आमदार असला म्हणजे तिथली जनता विरोधात, त्या जनतेचा काय दोष आहे? हा दुजाभाव सर्वसामान्य माणसाबरोबर केला नाही पाहिजे. आणि ठीक आहे, तुम्ही थोडं झुकतं माप सरदारांना असतं, साहजिक आहे, पण असं पण नको की ते पूर्ण विरोधी माणूस ब्लॉक करून टाकायचा आणि विरोधी आमदारांसोबत पर्यायच ठेवायचा नाही. विरोधी आमदार असते की विरोधी लोक तरी ऐकते का जिल्हाधिकारी? आता अधिकाऱ्यांच्या बाबतीत तर सांगायचं तर आपण त्याच्यावर एखादा वेगळा इंटरव्ह्यू करू. म्हणजे माझ्याकडे असे काही किस्से आहेत की एखादा सांगा बरं. असे अधिकारी म्हणजे स्वतःचा आम्ही बऱ्याच अधिकाऱ्यांना म्हणजे जिल्हाधिकारी म्हणत नाही, आम्ही त्यांना आठवण करून देतो की संविधानाने व्यवस्था कशाला, लोकप्रतिनिधी आणि प्रशासन ही पॅरलल म्हणजे दोन चाकं कशाला ठेवली आहेत. किंवा जर लोकप्रतिनिधी कुठं चुकत असतील, म्हणजे चुकीच्या पद्धतीने काम होत असेल तर तुम्ही तिथं थांबवलं पाहिजे, तुमचा से दिला पाहिजे. पण आजकालच्या अधिकाऱ्यांमध्ये से दिसत नाही. होयबा संस्कृतीचे अधिकारी महाराष्ट्रात नेमले जातात, मग त्यातून चुकीची कामं करून घेणं, नाहीतर मग एक्झिक्युटिव्ह पोस्टिंग मिळत नाही. अधिकाऱ्यांमध्ये पण ते आहे. तुम्ही अधिकाऱ्यांना पण खाजगीत विचारलं तेही सांगतील आम्हाला कळतं पण आम्ही काय करू शकत नाही. अधिकाऱ्यांना ज्यावेळेस आम्ही विचारतो त्यावेळेस गप्प बसतात अधिकारी बिचारे, त्यांचा दोष नसतो. पण होयबा संस्कृती आहे, ही संस्कृती बदलली. तुमचं एखादं काम की जे मतदारसंघात होणं आवश्यक होतं मतदारसंघासाठी, अशी भरपूर काम आहेत. मला एखादं मोठं काम? तुम्हाला मी अजून उदाहरणं सांगेल की जिल्हा नियोजन समितीचा निधी असेल किंवा बाकीच्या गोष्टी. आता उदाहरण सांगतो मला, मागच्या वर्षी अतिवृष्टी आपल्या जिल्ह्यात झाली. सगळ्यात जास्त अतिवृष्टी भूमपरांडा, वाशी आणि कळंब ह्या 4 तालुक्यात झाली. जलसंधारणाचा 18 कोटी निधी होता, 16 का 18 कोटी. तर ज्या ठिकाणी माती वाहून गेली, बंधारे फुटले, त्या ठिकाणची दुरुस्ती होणं अपेक्षित होतं, सगळ्यांनाच अपेक्षित होतं. आमचं पण तेच म्हणणं होतं. पण 50% निधी म्हणजे 16 कोटीपैकी 8 कोटी निधी एकाच तालुक्याला दिला गेला आणि बाकीचा 8 कोटी रुपये 7 तालुक्याला दिला गेला. आणि ज्या तालुक्यांमध्ये सगळ्यात जास्त नुकसान झालं तिथली कामं ह्या ठिकाणी तुम्ही राजकारण बघू नका ना. तो आमदार विरोधातला आहे, तुमचा आहे, ह्यापेक्षा तिथं परिस्थिती काही बघितली पाहिजे ना.
पण ते निधी मिळालं नाही. नाही मिळाला. आणि अजूनही तुम्ही फॅक्ट चेक करा, मागच्या वर्षी ज्या ठिकाणी जमीन खरडून गेली अजूनही तशीच आहे परिस्थिती, दुरुस्तीच झालेली नाही. आता हा विषय एकतर आपली माती वाहून गेली होती, अजूनही एका शेतकऱ्याच्या शेतात माती पडलेली नाही. 3.5 लाख रुपये जाहीर केले सरकारनं. आता शेतकरी पेरायचं कुठं, दगडावर पेरायचं. हे फक्त विरोधी आमदाराच्या मतदारसंघात झालं का बाकी सगळं? सगळीकडेच असा प्रकार. माती तर म्हणजे 3.5 लाख माझा रुपये. प्रश्न असा होता की एक असं कुठलं काम ते आहे सांगतो जे- तुम्हाला, ज्या बंधाऱ्यांच्या दुरुस्त्या होत्या हम्म. त्या ठिकाणी तुम्ही एका तालुक्याला 8 कोटी निधी दिला आणि बाकीच्या 7 तालुक्याला 8 कोटी मिळून, आणि ज्या ठिकाणी नुकसान झालं ते निधी दिलाच नाही. हे का? म्हणजे कळंब तालुक्यात सगळ्यात जास्त नुकसान झालं होतं, त्या ठिकाणी अशा गोष्टीत तर तुम्ही म्हणजे करायला नको. आपत्तीमध्ये तर राजकारण आणू नका ना. काही प्रेक्षकांना असं वाटेल की आम्ही जे फुटलेले खासदार आहेत त्यांची बाजू मांडतो, असं अजिबात नाही. ही वस्तुस्थिती आहे. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये विरोधी पक्षाच्या मंडळींचा संकोच करण्याचे प्रयत्न हे खूप मोठ्या प्रमाणावरती सुरू आहेत असं म्हणतात, आणि त्याच्यामुळंच बहुधा असं घडलेलं असावं. हे सांगितल्यानंतर सुद्धा तुम्हाला बंडू जाधवांचं थोडं आश्चर्य वाटलं असेल, कारण ते तर जुने अगदी आश्चर्य ओमराजे- महाराष्ट्रातल्या जनतेला किंवा सगळ्यांचंच आश्चर्य आहे. हम्म. आणि त्याची उत्तरं समजा माझ्यापेक्षा ते स्वतःच देऊ शकतात. आज ना उद्या देतील ती उत्तर. आणि हे 50 कोटीवाले काय नाही त्यात काय तथ्य वाटत नाही. आता नाही वाटत. आता जे कारण मला जी दिसत आहेत ही वेगळी आहे, त्यावेळेची कारण वेगळी होती. आता मी सांगितलेलं एक कारण ते एक झालं, विरोधी पक्षात काम मग ते कारण असू शकतं. हे 100% सोडून अजून काही कारण वाटत बाकीचं नाही वाटत काय मला. नाही वाटत. मग आता शेवटी प्रत्येकाची कारणं किंवा प्रत्येकाने कुठल्या गोष्टीचा विचार केला आहे, ह्या 6 जणांची पण 6 वेगवेगळी कारणं असू शकतात. आपण असं एकाच कारणात सगळे थोडं स्तंभ रूल आहे कुठला एखादा. मी आता ओमराजेंची मुलाखत वाचली सकाळी दिव्य मराठीला. त्याच्यात ते म्हणाले की एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे खूप कष्टानं काम करतात, पण आमच्या पक्षातल्या मंडळींनी तसं केलं नाही. आणि उद्धव ठाकरेबद्दल ते सगळ्यांना माहिती आहे, ते आजारी आहेत. पण आदित्य ठाकरेबद्दल सरप्रायझिंगली त्यांचं असं मत आहे की त्यांनी काम केलं नाही. हे माझं पण मत आहे. हे फक्त काही ओमराजेचंच मत आहे असं नाही की ज्या पद्धतीनं आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्रभर फिरणं अपेक्षित आहे, राज ठाकरेंनी फिरणं अपेक्षित आहे, तसं झालेलं नाही. ही वस्तुस्थिती आहे ना. मुंबईच्या महापालिकेच्या निवडणुका ह्या सगळ्या गोष्टीमुळं कदाचित त्यांनी मुंबईत जास्त वेळ दिला असेल. तिथून पुढच्या काळात ते करतील. महाराष्ट्रात बाकीच्या काळात परवाच पुण्यात होते ते SIRच्या बाबतीत. SIRच्या बाबतीत त्यांनी सगळ्या पदाधिकाऱ्यांना कशा पद्धतीनं काम करायचं आहे काय नाही ह्याबाबत सगळ्या जिल्हा प्रमुखांशी त्यांचं बोलणं असतं, चालू असतं. फक्त प्रत्यक्ष दौरे आता परवाचाच मी पुण्यातला दौरा त्यांचा बघितलेला आहे. म्हणजे फिरत असतील आणि अजूनही फिरतील. हे आदित्य ठाकरे होते ते आरोप काही बरोबर नाही तसं. नाही, मला नाही बरोबर. तुमचा एक सहकारी पक्षही फुटण्याची चर्चा आहे. आता काय कोण फुटत म्हणजे आता काय प्रश्न आमदाराला विचारा असा प्रश्न आहे, कारण कुणीच कुणाची खात्री देऊ शकत नाही. असं विचित्र महाराष्ट्राचं राजकारण होऊन बसलंय. महाराष्ट्राचं नाही, देशाचं राजकारण आहे. जे निवडून आल्यानंतर 14व्या दिवशी पक्ष फुटतो निवडणूक झाल्यानंतर, ह्यापेक्षा अहो, त्यांनी पाप केलं असं म्हणून फुटले असते. असं कसं पाप केलं हं? नाही, पण असं म्हणजे हे कशासाठी चाललंय सगळ्यांनाच माहित आहे. हे जे चाललंय डिलिमिटेशन, म्हणजे महिला आरक्षणाच्या नावाखाली डिलिमिटेशन आणायचं आहे, त्याचे विधेयक पास होऊ शकलं नाही, ह्यासाठी चाललेलं आहे. म्हणजे ते शेवटी तुम्ही याचसाठी केला होता का 8 तास असं म्हणून ते ज्या दिवशी मंजूर होईल त्या दिवशी म्हणावं लागेल आपल्याला. ते मुंबईच्या दिशेनं चाललेले आहे, त्यामुळे खरं तर प्रदीर्घ मुलाखत करायला पाहिजे कैलास पाटलांची. आता वेळ नाही का त्यांनाही त्या ह्याला जायचं आहे आजच्या वर्धापन दिन. चला शुभेच्छा तुम्हाला. पुढची वाटचाल तुमची थँक्यू. त्याच पक्षात राहील. 100%. थँक्यू सो मच. चालेल. थांबूया.